कणेरीमधील सिद्धगिरी संस्थान मठ, सिद्धगिरी गोशाळा आणि सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं सजवलेल्या बैलांची मिरवणूक गोशाळेतून कणेरी मठापर्यंत काढण्यात आली। बैलांच्या पूजनाचा कार्यक्रमही पारंपरिक वातावरणात पार पडला। सोमवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला। सिद्धगिरी संस्थान मठावर कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला। बैलांची आकर्षक सजावट करून त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली। त्यानंतर गोशाळेतून कणेरी मठापर्यंत बैलांची मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडलं। सजवलेल्या बैलांनी आणि पारंपरिक वातावरणानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। बैलांच्या पूजन कार्यक्रमाला मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी प्रमुख उपस्थित होते। यावेळी कणेरी मठाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यशोवर्धन बारामतीकर, डॉक्टर मुरगप्पा, सिद्धगिरी आयुर्वेदिक धामचे डॉक्टर सचिन पाटील, सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे भूलतज्ञ डॉक्टर प्रकाश भरमगोंडा, कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर पुष्पनाथ चौगुले, डॉक्टर पराग तुरखडे, ग्रामोन्नती विभागाचे संचालक दत्तात्रय पाटील, सिद्धगिरी गोशाळेचे बाजीराव शेलार तसंच मठाचे गुरुबंधू आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान म्हाकवे गावातही कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। माजी उपसरपंच रमेश सिद्धराम पाटील यांच्या परिवाराला तब्बल 53 वर्षांनंतर मानाच्या बैलजोडीचा बहुमान मिळाला। सजवलेल्या मानाच्या बैलजोडीची गावातून मिरवणूक काढण्यात आली। लेझिम, बेंजो आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रामस्थांनी या ऐतिहासिक क्षणाचा आनंद जल्लोषात साजरा केला।